नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सोलापुरातून आहे. चौकीदार चोर है असं म्हणत मोदींविरोधात रान उठवणाऱ्या विरोधकांना आज मोदींनी चोख प्रत्युत्तर दिलंय. आपल्यावर होणारी टीका हेच अस्त्र म्हणून वापरण्यात वाकबगार असलेल्या मोदींनी चौकीदार चोर है यावरून सुद्धा विरोधकांवर त्यांचा डाव उलटवलाय. पूरा हिंदुस्तान समझता है कि चौकीदार चोर है. दिल्ली में सत्ता के गलियारे से लेकर किसानों की मंडी और राशन की दुकानों तक बिचौलियों को हटाने की मुहिम ये चौकीदार ने छेड़ के रखी है. राफेल प्रकरणावरून विरोधकांसह मित्रपक्षानं केलेल्या तिखट हल्ल्याला मोदींनी पहिल्यांदाच थेट प्रत्युत्तर दिलंय. राफेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर मोदींनी त्यांच्या खास शैलीत पलटवार केलाय. टैक्स चोरी से लेकर रक्षा सौदों में रिश्वतखोरी के जवाब आज उनको देने पड़ रहे हैं. पसीना छूट रहा है. आपने देखा है, आंखें फटी फटी रह जाती है. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणी प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या दलाल मिशेलवरून मोदींनी आरोप करणाऱ्या काँग्रेसलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. ये मिशेल मामा किसी दूसरी कंपनी के विमानों के लिए लॉबिंग कर रहा था. अब इस सवाल का जवाब मिलना जरूरी है कि कांग्रेस के नेता जो शोर अभी कर रहे हैं उसका मिशेल मामा से क्या कनेक्शन है. जे आपल्या विरोधात बोललं जातं तेच एनकॅश करण्यामध्ये मोदींचा हातखंडा आहे. मग ती त्यांची जात असो की त्यांनी विकलेला चहा. आपल्यावरची टीकाच अस्त्र बनवून त्यांनी 2014चं रण जिंकलं. आता गेल्या काही दिवसात चौकीदार चोर है हा डायलॉग काँग्रेसनं मोदींविरोधातलं अस्त्र बनवलं. पण विरोधकांचं हेच अस्त्र वापरून त्यांनाच नामोहरम करण्याचा मोदींचा हा प्रयत्न आहे. पाई पाई का हिसाब मांगना चाहिए कि नहीं मांगना चाहिए. चौकीदार ने अपना काम करना चाहिए कि नहीं करना चाहिए. चौकीदार ने जागना चाहिए कि सोना चाहिए. जागना चाहिए कि सोना चाहिए. चौकीदार हिम्मत के साथ आगे बढ़े कि ना बढ़े. चौकीदार को आपके आशीर्वाद है कि नहीं है. आपके आशीर्वाद है इसलिए चौकीदार लड़ रहा है. बड़े बड़े दिग्गजों के साथ लड़ रहा है. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर हा होता चौकीदाराचा पलटवार. इकडे सोलापूरच्या आजच्या सभेत माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक केल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. 30,000 विडी कामगारांचा घरकुलाचा जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो पंतप्रधान आवास योजनेतून मार्गी लागल्याबद्दल आडाम मास्तर मोदी सरकारचं फक्त कौतुक करून थांबले नाहीत, तर त्यांनी हा प्रकल्प इतके दिवस रखडवल्याबद्दल आघाडी सरकारलाही झोडपून काढले. आडाम मास्तरांच्या या बदलत्या भूमिकेची राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान आज सोलापूर दौऱ्यावर आले. याच दौऱ्यात आडाम मास्तरांनी भाजप सरकारचं तोंड भरून कौतुक केलं. सबसे मैं नरेंद्र मोदी का शुक्रगुजार हूं जो गरीब महिला, कचरा बेचने वाली महिला, बीड़ी में काम करने वाली महिला, अपंग महिला, फूल बनाने वाली महिला, इसका हिसाब नहीं है. ऐसे महिलाओं को हमारे प्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30,000 मकान दिया है. ये स्टोरी बहुत है, मैं टाइम लेना नहीं चाहता हूं. 7-8 साल हो गए ये सपना लेकर जा रहा हूं मैं. आघाड़ी सरकार ने 1.5 साल इसको ठंडे बस्ते में रखा, लेकिन हमारा बहादुर मुख्यमंत्री वो फाइल को निकाला और मोदी साहब के पास दिया. आज वो सपना हमको दिख कर आ रहा है.
तेव्हा गरिबांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून मोदींवर नरसय्या आडाम मास्तरांनी कौतुकाचा वर्षाव केला। यानंतर बातमी सोलापूर पोलिसांच्या दडपशाहीची आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना काळे झेंडे दाखवणाऱ्या काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी थेट लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली। खबरदारी म्हणून पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली। मात्र चौकीदार चोर हैच्या घोषणा देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याआधी अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्या कायद्याच्या रक्षकांविरोधात गृहमंत्रालय आता काय कारवाई करणार असा सवाल उपस्थित होतोय। खरं तर सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येणार होते, त्याच्यामुळे त्या आधीच काँग्रेसनं त्यांना अडवण्यासाठी तिथं फिल्डिंग लावलेली होती। काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आणि चौकीदार चोर है अशा घोषणा सुद्धा या कार्यकर्त्यांनी दिल्या। यावेळी पोलिसांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यामुळे ही दडपशाही करणाऱ्याच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्ते करतात। काँग्रेसचा हात झिडकारणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मुंबईतल्या एमईटीमध्ये प्रकाश आंबेडकर आणि छगन भुजबळ या दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली। काँग्रेसला दोन हात दूर ठेवणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना राष्ट्रवादी जवळ तर करत नाही ना अशी शंका उपस्थित करायला वाव आहे। पण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यातले मतभेद सगळे पाहता आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे। राजकीय तब्येत सांभाळायला आलो तर एवढंच फक्त आहे। नेमकी कुणाची राजकीय तब्येत? दोघांची नाही, आघाडीमध्ये तुम्ही येण्याबाबतची चर्चा वारंवार केली जात होती। काँग्रेस राष्ट्रवादीचे दावे आहेत की तुम्ही यावेत, या संदर्भात काय चर्चा झाली? त्या संदर्भात झालेली नाही। काँग्रेस पार्टीकडे असताना आम्ही प्रस्ताव दिला होता, त्यांनी आम्हाला दोघे एनसीपी आणि राष्ट्रवादींनी आम्हाला दोघांनी प्रॉमिस केलं होतं की प्रतिप्रस्ताव येईल म्हणून। तो अजून प्रतिप्रस्ताव आलेला नाही, त्याच्यामुळे असणारं स्टँडस्टिल अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये चर्चा आहे। एमआयएमची भूमिका तुमची आजही तशीच आहे? एमआयएमची भूमिका आमची कायम आहे। आघाडीच्या बातमीनंतर बातमी युतीच्या संदर्भातली आहे। उद्धव ठाकरेंनी आज बीडचा दौरा केला आणि युतीची चर्चा गेली खड्ड्यात। आधी माझ्या शेतकऱ्यांचं काय करतात ते सांगा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारला फैलावर घेतलंय। दुष्काळी दौऱ्यादरम्यान ते बीडमध्ये बोलत होते। आपला कोण आणि थापाड्या कोण हे आता ओळखायला पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी सरकारला लगावलाय। केंद्राचं पाहणी पथक केवळ गाजर दाखवण्याचं काम करतं असा हल्ला सुद्धा उद्धव ठाकरेंनी चढवलेला आहे आणि पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावर त्यांनी बोट ठेवलंय। या दौऱ्यात शिवसेनेकडून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पशुखाद्य आणि पाणी टँकर वाटप सुद्धा करण्यात आलं। शेतकरी जगला काय, शेतकरी मेला काय, मला मतं दिली पाहिजे तेवढ्यावरती मी खुश आहे। बाकी शेतकऱ्याचं काही होऊ देणार नाही, ही अवलाद शिवसेनेची नाही, अजिबात नाही। आणि म्हणून मी पंढरपूरच्या सभेत बोललो होतो की जी काही युतीची चर्चा चालली आहे पेपरमधनं, आमच्याकडे नाही। तेव्हा मी चिडून बोललो होतो, तेच परत बोलतोय, युतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले माझ्या शेतकऱ्याचं काय करतं ते बोला। मग न्यायालयच निर्णय घेणार होता तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये का सांगितलं की आम्ही ते सोडू म्हणून? कसम राम की खाते मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। आणि म्हणून मी जी एक मध्ये घोषणा दिली ती सुद्धा सगळ्या हिंदूंची दिलेली आहे की सगळ्या हिंदूंचा आता एकच पुकार आहे की पहिले मंदिर फिर सरकार। एक एक घोषणा करून जायच्या। देश बदल रहा है, देश बदल रहा है। तुमच्यासाठी ठीक आहे, तुम्ही रोज उठून नव्या नव्या देशामध्ये जाता, त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं देश बदल रहा है। आज रशियामध्ये गेलो, उद्या जपानमध्ये गेलो, परवा चीनमध्ये गेलो, देश बदल रहा है। अरे देश तुमच्यासाठी बदलत असेल पण माझ्या देशाचे देश बांधव बदलत नाहीये, त्यांची परिस्थिती बदलत नाहीये, त्यांचं राहणीमान बदलत नाहीये आणि त्यांच्या व्यथा वेदना दुःख सुद्धा बदलत नाहीये, तुम्ही येऊन सुद्धा बदलत नाहीये। दरम्यान या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरेंनी वृद्ध महिलांशी संवाद साधून त्यांची विचारपूस केली। वृद्ध महिलेशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राधाबाई नवले या शेतकरी महिलेला मदतीचं आश्वासन दिलंय।
मंत्र्याला गेले तर माझं असताना हे पाटबंधारे खात आहे ना, त्यांनी माझं शेत घेतलं होतं, तर त्यांनी सगळं माझं कलेक्टरचं त्यांची सगळ्यांची सही झाली, सही होऊन सगळ्यांचं हे झालं. पुन्हा आमच्या पुढचे 34 गुंठे चालली होती नवनाथ साहेब साळुंके म्हणून, त्याची मंत्र्याला गेला आणि मंत्र्याला घेऊन जाऊन त्यांनी हे केलं. मग मला इथून साहेब 10 गुंठे त्यांनी 34 गुंठे आधी नावावर करून घ्यायची ना, तर 10 गुंठे माझ्या नावावर करून दिली. 10 गुंठे केल्याच्या नंतर त्याची केस माझी मुंबईला केली. मला जाता सुद्धा येईना, माझ्या पोरांनी जीप करून नेली, मनी मंगळसूत्र मोडून जीप करून नेली. आणि त्यांनी परत बोलिलं गेलं तर साहेब ह्या पवार साहेबांनी तेव्हा हे काय लिहून दिलं. आता अजून तहसीलदार साहेब म्हणतात तुम्ही जा आणि परत पत्र आणा. मग आता काय करायचं आम्ही? उद्धव साहेब काय म्हणाले? आता साहेब म्हणले ना मी करतो म्हणून सांगितलं साहेबांनी. या महिलेला न्याय मिळतो का हे बघणं महत्त्वाचं आहे. यानंतरची बातमी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना सकल मराठा समाजानं दिलेल्या कोल्हापूर जिल्हा बंदच्या इशाऱ्याची. छत्रपती घराण्याबद्दल बोलताना कदमांनी आब राखून बोलावं, तसंच त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी सकल मराठा समाजानं केली आहे. मराठा आरक्षणाचं श्रेय देताना खासदार संभाजीराजेंनी कुणाची लाचारी पत्करू नये अशी टीका रामदास कदमांनी केली. त्यावरच सकल मराठा समाजानं तीव्र आक्षेप घेतला असून रामदास कदमांनी माफी न मागितल्यास त्यांना कोल्हापुरात पाऊल ठेवू देणार नसल्याचा इशारा सकल मराठा समाजानं दिलेला आहे. आणि संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाचं श्रेय नारायण राणेंना दिलं, त्यामुळे संतापलेल्या कदमांनी संभाजीराजेंबद्दल हे वक्तव्य केलं. दरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या निलेश राणेंनी रामदास कदमांचा जोरदार समाचार घेतलाय. महाराज बोलणार तर पुराव्यानिशी बोलणार. तुम्हाला माहिती आहे, एकमेव माणूस मराठा क्रांती मोर्चाला आझाद मैदानला जी व्यक्ती बोलली होती ते म्हणजे संभाजी महाराज बोलले होते, छत्रपती संभाजी महाराज. रामदास कदम कुठे होते? कुठे सामील झाले असतात, पण जाऊ दे, त्याच्यात राजकारण करायचं नव्हतं. आणि ते आतापासून बोलतायत कुठे? त्यांचं तोंड का धड आहे? त्यांना धड पर्यावरण बोलतात नाही, पर्यावरण बोलतात. ते मातोश्री बोलता येत नाही, मातोश्री बोलतात ते. आणि म्हणून अगोदर धड बोलायला शिकावं. त्यानंतर मुंबईतून ब्रेकिंग न्यूज येते. मुंबईतल्या चेंबूर परिसरातल्या टिळकनगर भागामध्ये इमारतीला आग लागल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तिथे घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती आहे. गेल्या 15 दिवसातली ही दुसरी घटना टिळकनगर भागातली आहे आणि आगीचं जे सत्र आहे मुंबईतलं ते काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, काय परिस्थिती आता? अगदी बरोबर आहे. साधारणतः 6 ते 6:30च्या दरम्यान ही आग लागलेली आहे. टिळकनगर मधली 50 क्रमांकाची इमारत होती आणि त्याच्या दुसऱ्या मजल्यावरचं हे घर आहे, त्याच्यामध्ये ती आग लागली होती. अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आल्यावर अग्निशामक दलाच्या सुरुवातीला 2 गाड्या आल्या, परत 2 गाड्या आल्या आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतायत. परंतु अजूनही आग सुरूच आहे. इमारत जी आहे ती 7 मजली आहे आणि त्या इमारतीवरले जे सगळे रहिवासी आहेत त्या सगळ्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. ही आग आहे ती पुन्हा विझवल्यानंतर पुन्हा लागताना दिसतंय. त्याच्यामुळे अग्निशामक दलाला शर्थीचे प्रयत्न करतात आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचं. त्याचबरोबर स्थानिक पोलीस सुद्धा इथे आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा अग्निशामक दलाला मदत करतायत. परंतु आज सुद्धा असंच झालंय. अग्निशामक दलाला येण्यासाठी बराच वेळ गेला. एकतर वाहतूक सगळ्या रस्त्यांनी ठप्प होती आणि टिळकनगरमध्ये आल्यानंतर रस्त्यावर वाहनं जे लावतायत त्याच्यामुळे सुद्धा अग्निशामक दलाला पोहोचण्यास जवळपास 15 ते 20 मिनिटं जास्त वेळ गेला. त्याच्यामुळे ही आग पुन्हा जास्त भडकली. परंतु सगळ्यात महत्वाची म्हणजे यामध्ये कुठलीही जीवितहानी सध्या जरी झाल्याचं समोर आलेलं नाही आहे. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. याबद्दलचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू. यानंतरची बातमी नागपुरातल्या अगडुंबाची आहे. नागपुरात बांधकाम सुरू असलेल्या किंग्ज वे या रुग्णालयाच्या इमारतीला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात आली आहे. मात्र या आगीत होरपळल्यामुळे 8 कामगार जखमी झालेत. त्यांना इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. किंग्जवे रुग्णालयात वेल्डिंगचं काम सुरू असताना आग भडकल्याचं कळत आहे. दरम्यान आग भडकल्यानंतर परिसरात अक्षरशः धुराचे ढग जमा झाले. घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित नव्हती अशी देखील प्राथमिक माहिती समोर येते. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या रुग्णालयाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी. नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलला ज्या ठिकाणी आग लागली त्या परिसरामध्ये आपण आत्ता आहोत आणि हाच तो परिसर आहे ज्या ठिकाणून आग सुरुवातीला लागली. हा जो संपूर्ण भाग आहे या ठिकाणी थिएटर निर्माण करण्यात आलं होतं
हे थिएटर या थिएटरमध्ये ज्या खुर्च्या असतील, या ठिकाणचा भाग असेल, हा संपूर्ण जळून खाक झालेला आहे. हे थिएटर उभारण्यात आलं होतं हॉस्पिटलच्या या फ्लोअरवरती. हे सेकंड फ्लोअर आहे, 10 मजली इमारत आहे आणि 10 मजली इमारतीमध्ये आपण पाहू शकतो की हा संपूर्ण भाग जळून खाक झालेला आहे. या परिसरामध्ये जेव्हा थिएटर उभारण्यात आलं तेव्हा कुठल्याही पद्धतीनं या परिसरामध्ये फायर यंत्रणा लावण्यात आली नव्हती आणि फायर संदर्भात कुठलेही नॉर्म्स नव्हते. आणि हा जो भाग बघतोय आपण, पूर्ण स्टेज जळून खाक झाला आहे, खुर्च्या जळून खाक झालेल्या आहेत आणि सगळे इक्विपमेंट जे लावले होते ते सुद्धा संपूर्णपणे जळून खाक झालेले आहे. हे संपूर्ण हॉस्पिटल हे 10 मजली आहे आणि या आगीमध्ये जवळपास 8 जण जखमी झालेले आहेत. त्यातल्या 3 महिला आहेत. त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. फायर कंप्लेंट्स नाही आहे, कंप्लेंट इन्स्ट्रुमेंट अजून इथे हॉल होता हा आणि काही स्पार्किंग वगैरे जे यांनी ते पेट घेतली आहे. तुम्ही सांगा, काय सांगाल, काय आग लागली? हम नहीं थे यहाँ पे, हम तो बाद में आए. ये क्या हो रहा है, क्या बन रहा है यहाँ पे? ये ऑडिटोरियम था यहाँ पे. ही संपूर्ण काच आच्छादलेली ही इमारत होती. त्यामुळे या इमारतीमध्ये फायर कंप्लायन्स होता का याही प्रश्नामध्ये प्रश्न विचारला जातो. कारण की आता इमारत अंतिम टप्प्यात होती, पण अंतिम टप्प्यात असताना सुद्धा कुठे पाईप किंवा अग्निरोधक यंत्रणा काही फार दिसत नाही आहे. पुढोली प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. बातमी मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाची. 2 दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप 3ऱ्या दिवशी म्हणजेच उद्या देखील सुरू राहणार आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात बेस्ट समिती आणि बेस्ट प्रशासन अपयशी ठरलंय. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी शिवसेना पुरस्कृत कर्मचारी संघटनेने केली आहे. तर दुसरीकडे कामावर रुजू न होणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे. बेस्टची निवासस्थानं रिकामी करण्यासंदर्भात 2000 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर सुमारे 350 कर्मचाऱ्यांना बडतर्फ